प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून। संपर्क कृष्णात कोळी सर, मोबाईल नंबर 9423810208 73 73 66 08 88। आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। माडगाळ येथे शॉर्ट सर्किटने भीषण आग, बाळूमामा इलेक्ट्रिकल व सिद्धनाथ ऑटो गॅरेज दुकाने जळून खाक, अंदाजे 20 ते 25 लाखांचे नुकसान। माडगाळ तालुका जत येथे कुशाबा अशोक रोडे यांच्या मालकीच्या बाळूमामा इलेक्ट्रिकल व महादेव शिवबसू धुमाळे माळी यांच्या मालकीच्या सिद्धनाथ ऑटो गॅरेज या दुकानाला शनिवारी मध्यरात्री 12च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून संपूर्ण दुकान जळून खाक झाले। या आगीत अंदाजे 20 ते 25 लाखांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। बाळूमामा इलेक्ट्रिकल दुकानाचे कामगार सचिन रोडे व संतोष खर्जे हे सायंकाळी 5च्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास दुकानातून अचानक धूर आणि ज्वाळा उठताना स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले। नागरिकांनी तात्काळ पाण्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आग इतकी वेगाने पसरली होती की काही क्षणात संपूर्ण दोन्ही दुकाने जळून खाक झाली। बाळूमामा इलेक्ट्रिकल दुकानातील सर्व विद्युत साहित्य, वायरिंग मटेरियल, फॅन्स, मोटर्स, हीटर तसेच दुकानातील रोकड सुद्धा आगीत नष्ट झाली होती। त्याबरोबरच लगतच्या सिद्धनाथ ऑटो गॅरेज या दुकानाला आग लागून दुकानातील 2 व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट्स, ऑइल, ग्रेसिंग मशीन, ग्राहकाची दुरुस्तीला आलेली एक गाडी जळून खाक झाली आहे। अंदाजे 1.5 ते 2 लाखाचे नुकसान झाले आहे। शेजारीच संतोष सावंत यांचे ग्राहक बाजार होते। प्रसंगावधान राखून त्याने पाणी मारून आग विझवली व शेजारील फ्रीज व इतर साहित्य काढून घेतले, त्यामुळे मोठी हानी टळली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत। आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अद्याप पंचनामा झालेला नाही। या दुर्घटनेमुळे माडगाळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।